अजूनचा आता इथून मला किती वेळ लागणार पूर्ण हे सगळं गावच्या रिक्षामध्ये? काय गेलं आता जर बघितलं ना तर दुसरं गावी आलो ना की ह्या व्ह्यूची मजा वेगळी असते. काय माहिती का, पण मला इथून आवडतं ब्लॉग चालू करायला. आणि गुड मॉर्निंग, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि काय करतो तू आणि ब्लॉग लडकी का चक्कर हे सगळं जाऊ द्या. तर आजच्या दिवशी आपल्याकडे आलेले आहेत वीर साफ करायला. तर खाली वीर साफ करतात तिकडे ट्रेडिंग. आणि आपल्याला कोंबडी आणायची आहेत कारण का आज राखण देणार आहे आपण, तर ते पण आणायला जाऊ. आणि वीर साफ करतात तर ते पण तुम्हाला दाखवतो गावी कशी वीर साफ केली जाते. सो बने रहिए, देखना चाहे तो देख सकते हो वरना जाए. चल नीचे भाई. काल क्रिकेट खेळताना आमचा बॉल पण गेलेला आहे आतमध्ये, तर तो आज भेटेल आम्हाला. त्याने पहिले आता इथून उतरलेले साफ केला आजूबाजूचा. आता इथून इथे सपोर्ट नाही पण ते जातात बघा कसे. ताकद सार्थक भाई पाहिजे असं अजून एक. त्यांनी त्यांची मोटर टाकून ते पाणी बाहेर काढून त्याच पाणीने क्लीन करतात. मग आता हे सगळं क्लीन केल्यानंतर मग ते खाली उतरणार, मग खालचा गाळ काढणार. मला किती वेळ लागणार पूर्ण हे सगळं साफ? 1 तास लागतो. 1 तास? हो, 1-1.5 तास लागणार. 1-1.5 तास. सर्व वरती कचरा क्लीन करून परत सर्व ते धुवून हां सर्व धुवून परत खाली जाणार, तो सगळा कचरा एकत्र करणार. आणि तो मग तो कचरा काढून झाल्याच्या नंतर मग ते आतमध्ये जो मळकी असते ती पंपाद्वारे बाहेर काढणार. अच्छा. सर्व मळ असेल तो हां. सर्व परत एकदा पाणी मारून परत क्लीन करणार. हां हां, इकडे एक बाजूला एक विहीर साफ केली. हां त्या विहिरीमध्ये जेवढं पाणी हे पंप प्रेशरने येतंय हां तेवढाच झरा बावडीच्या आतून झरा तेवढाच प्रेशरने येतोय. एवढं फास्ट पाणी या सीझनला. हां 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 समर मे महिन्यात महिन्यात सुद्धा. आता इथे पण कळेल ना काय म्हणजे इथे पण कळेल की ते पाणी कुठून किती येतं, झरा कसा आहे काय सर्व दिसणार इथे आज त्याच्यामध्ये. बाबू आम्हाला सकाळपासून बोलवतोय. वाजलेत बघा किती, 10:15 झालेत. गाडी येणार आहे 10 वाजता. एवढा लेट करतोय. आता कोल्ड स्टार्ट रुबीना. चिखल झालाय, सगळं घाण झाली, 4 व्हीलर पण आणि बाईक पण. संध्याकाळी धुऊया, म्हणजे नंतर धुऊया. गावच्या बाजारातला फिरायची वेगळी मजा आहे. काय माहिती का, मला आवडतं असं बाजारात बोललं यायचं ना, गावच्या मजा येते. मुंबईच्या बोललं तर मी नाही जात कधी, मम्मी पण नाही अशी जात, पण मजा येते. पुढे तिथे गर्दी आहे, हे इथे खाली एंड होतो. तर आपल्याला रस्सी आणायची, रस्सी पण घेऊ. तासभर झाले ना? तासभर झाले असतील ना? तासभर झाले ना? तरी आटलं नाही ना अजून पाणी? ना पंप आणायला चाललो आहे दुसरा. आपण घरचे पण हे मोटर चालू केली आहे. इथून ह्या साईडने एक पाणी येतं आहे, त्या साईडने एक पाणी येतं आणि तिथून एक, 3 जागेतून पाणी येते. तरी ते पाणी संपत नाही. तर अजून एक मोटर आणूया चला गावच्या रिक्षामध्ये. ही मशीन अशी ऑलरेडी मशीन अजून एक लावलेली, आता ही अजून एक लावणार आहे.
शो. काकांनी मस्त कलिंगड दिले, भारी होते टेस्टला, खाल्ले भाई. वादी दुश्मनातून कोणी काय केला असेल खोटा नटा तरीचा बाजू घटवून या लेकराच्या कुटुंबाचा मार्ग मोकळो त्यांच्या मनातली इच्छा परिपूर्ण करून लेकरा बाळात या कुटुंबातली लेकरा बाळा दिल्ल्या घरी आपापल्या घरी नांदता असत त्यांच्या पाठीशी रग. काय केलं आता? पाणी आटत नव्हतं त्यामुळे दुसरी मोटर आणून एक लावली आणि आता पाणी आटतंय विहिरीचं. एवढं प्रेशर पाण्याचा खालून जरा वाहतोय. आता जर बघितलं ना तर दुसरं खडूळ पाणी येत आहे बघा, खडूळ पाणी यायला लागलं आहे आणि मोटर पण दिसायला लागले. आता ते काका खाली जातील, साफ करतील, मग क्लिअर वॉटर भेटेल. दाखवतो तुम्हाला. आता खाली जाऊन क्लीन करते ते. आतमध्ये जेवढा मातीचा जो रस होता हां एकदम चिकचिकीत हां तो सर्व तो पाण्याबरोबर ढवळून सर्व बाहेर काढला आणि आता खाली दगडे राहिली आहेत, छोटी छोटी दगडे म्हणजे फ्रेश असं धुवून ते आता थोड्या वेळाने ते आता थोड्या वेळाने पाणी ते निवळ होणार, सर्व क्लीन होणार पाणी. क्लीन होणार. आता आम्ही चाललो आहे मालवणला. सगळं झालं, विहीर साफ वगैरे झाली, सो मालवणला चाललो आहे. जरा राऊंड मारून येऊया. अरे छत्रपती शिवाजी महाराज. 7:26, 7:30 झाले, 7:30. आणि आपण या कावकाच्या वेळी चाललेलो आहे. तर तुला काय म्हणायचं आहे बाळा? सुकून वाटतं काहीच पण ना. हां, इथे भारी वाटतंय, भारी वाटतंय. 1-2 रील काढायच्या मनामध्ये होत्या, पण अंधार झालेला आहे, पण त्यामुळे काढायला भेटणार नाही आहे. पण बघूया, मम्मी पप्पाला नाही उदे. मग लेट झाला, बट राजकोटला आलो आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज. आता ते दिसत नाही आपल्या लाईटीमुळे, पण आपण परत येऊ. आहे आपण इकडे, तर येऊया. इथे आलो ना की वेगळी फिलिंग आहे. ही फिलिंग नाही सांगू शकत. आणि समोर समुद्र आणि महाराजांचा किल्ला, पण ते पण आता दिसणार नाही. येऊया आपण परत. मी तुम्हाला एंट्रन्सच दाखवायला विसरलो. आई, हे बघा एंट्रन्स बघा. आणि हे झाड बघा, हे आपलं एंट्रीच्या वेळेस ना मंदिर काय भारी वाटतंय, भव्य दिव्य आणि असं हिरवं कलर.